हां, ह्याचा मात्र मी कधी विचार करत नव्हतो, की आपण चित्र काढावं आणि चित्र विकून त्याच्यात आपलं प्रोफेशन करावं. कारण मला माझं प्रोफेशन फिल्म मेकिंग फिल्म मेकर म्हणून करायचं होतं. चित्र हं. हे बऱ्यापैकी आम्ही श्रीमंत लोकांच्याच घरात पाहतो. फक्त श्रीमंतच नाही घेत. पैशानेच श्रीमंत असलेला माणूस चित्र विकत घेईल असा नाही. तो विचारांनी, कलेच्या दृष्टीतनं पण तो तितका प्रगल्भ असतो, म्हणून तो घेतो. म्हणजे प्रेम व्यक्त करणं अवघड आहे. बरोबर. आणि पण तिरस्कार व्यक्त करणं सोपं आहे आता. तिला काटा मोडतो आणि हा तो काट्याने काटा काढतो आणि पापणीनं त्या काट्याला पकडतो आणि मग तो पापणीला काटा चिटकला तर ते पोलीस, नाही चिटकला तर चोर. असं आपण खेळायचो लहानपणी. तर तो चिटकतो आणि तो बरं. तिला म्हणतो, की "पोलिसच निघाला कडू, रडवलं तुला." आता हे मी पोलिसच निघाला की कडू हे सरप्राईज आहे तुमच्यासाठी. तो सस्पेन्स असा आहे, की खूप लोकांना खूप जण बरं का, जे झाले नाहीत किंवा ज्यांनी प्रयत्न सोडून दिला स्पर्धा परीक्षांचा किंवा जे सुरू करणार आहेत, ह्या प्रत्येकाला ती गोष्ट कनेक्ट करणार आहे. म्हणजे अर्थात हा मूव्ही आमच्या विद्यार्थ्यांना एक बूस्टर डोस असू शकतो. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. आपल्या सर्वांना माहिती आहे की ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाचं एक वेगळं स्वप्न असतं, परंतु पालकांची स्वप्न वेगळी असतात. आपण थ्री इडियट्स मूव्ही हा पाहिला असेल. त्याच्यामध्ये त्या 3 हिरो जे असतात त्यांचं स्वप्न वेगळं असतं आणि त्यांच्या पालकांचं स्वप्न वेगळं असतं. परंतु ते जे प्रेशर असतं, त्या प्रेशरमध्ये प्रत्येक तरुण हा दबलेला असतो आणि याच प्रेशरवरती मात करून एखादा ग्रामीण भागातील युवक जर त्याच्या कलेमध्ये जर त्यांनी त्याचं स्वतःला सिद्ध करून दाखवलं, तर निश्चितच त्याच्या कुटुंबासोबतच त्याचं गाव असेल, त्याचं राष्ट्र असेल, त्याचा देश असेल, अभिमानाने त्याच्याकडे नंतर पाहत असतं, ज्यावेळेस तो त्याची कला सिद्ध करून दाखवतो. आणि आज वास्तव कट्ट्यावरती अशाच एक कलाकार आपल्यासोबत आहेत, की ज्यांनी चित्रकलेची आवड जोपासली आणि आज एक ग्रामीण भागातील युवक त्यांनी जे चित्र काढले, ती चित्र टाटा, अंबानी, बिल क्लिंटन्स, ओबामा अशा बलाढ्य घराण्यांमध्ये, त्यांच्या घरांमध्ये ते पेंटिंग्स गेलेलं असतं. आपल्या सर्वांना माहिती आहे, की जे पेंटिंग्स असतात, ते श्रीमंत लोकच घेतात. का घेतात त्याच्यावरती आपण चर्चा करूयात. परंतु ते चित्रकार आणि चित्रकलेनंतर ज्यांनी आपलं क्षेत्र बदललं, गेर बदलला आणि जे चित्रपट क्षेत्रामध्ये आले, असे शशिकांत धोत्रे सर आपल्यासोबत आहेत. सर, आपलं वास्तव कट्ट्यावरती स्वागत. नमस्कार, नमस्कार. खरं तर शशिकांत धोत्रे सरांची ओळख करून देणं, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण त्यांना संपूर्ण भारत ओळखतो. जगप्रसिद्ध आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यात तुमची चित्र जातायत आणि ही चित्र जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही पोहोचवल्यानंतर आता तुम्ही चित्रपट क्षेत्रात उतरलात. अर्थातच सजना हा आपला मराठी मूव्ही येतोय. त्याच्यावरती आपण बोलणार आहोतच. परंतु शशिकांत धोत्रे ज्यावेळेस एका खेडेगावातून जगातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही चित्र पोहोचवताय, तर नक्की तुमचा प्रवास थोडक्यात आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. प्रवास प्रवास खरा खूप मोठा आहे. पण थोडक्यात त्याच्याबद्दल मला जेवढं सांगता येईल तेवढं सांगतो. अर्थात थोडक्यात म्हणणं हे चुकीचं आहे, परंतु हां, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. हां. कारण चित्र तर लहानपणापासूनच काढतो. हे मी अनेक ठिकाणी बोललोय सुद्धा. पण तुम्ही बोलता-बोलता एक गोष्ट बोललात, की थ्री इडियट्सचं उदाहरण दिलं. त्या तिघांना बनायचं एक असतं आणि त्यांचे आई-वडील त्यांना अ, त्यांनी काय बनावं ते त्यांचे आई-वडील वेगळं स्वप्न बघत असतात. बरोबर. तर माझ्या बाबतीत कदाचित त्यांचे सगळे आई-वडील शिकलेले होते, असं वाटतं थ्री इडियट्समध्ये बहुतेक. मला वाटतं हां, तिघांचे येस. आई-वडील बऱ्यापैकी शिकलेले आहेत. तर त्या बाबतीत मला असं वाटतंय, की माझे आई-वडील शिकलेले नसल्याचा मला फायदा झाला. म्हणजे मी चित्र काढणं पण हा अभ्यासाचा भाग त्यांना बहुतेक वाटत असावा किंवा मी काय करतो ह्याच्याशी त्यांना काही देणं-घेणं पण नव्हतं. त्यामुळे त्यांनी मला कधी अडवलंच नाही बरं. चित्र काढल्यापासून. आणि तो माझा जो छंद आहे, जो सर्रास सगळ्या लहान मुलांचा असतो. एखाद दुसरा वगळता उदाहरण. तर सगळ्या लहान मुलांना चित्र काढायला आवडतं. तसंच मलाही आवडायचं. पण मला त्यांनी थांबवलं नाही कधी. त्यामुळे मी ते करत राहिलो, करत राहिलो, करत राहिलो आणि आज इथे आहे. बरं. तर तिथंच खरा मूळ धागा आहे. प्रत्येक घरात कलावंत आहे. मग याचा अर्थ प्रत्येक घरात चित्रकारच मोठा घडावा, असं मला म्हणायचं नाही. पण प्रत्येक घरामध्ये एक क्रिएटिव्ह मेंदू आहे, की ज्याचा ओढ कलेकडे आहे. बरोबर. चित्रांकडे असेल, शिल्पकडे असेल, नृत्याकडे असेल, कलेशी संबंधित अनेक गोष्टी आहेत. तर त्याला तिथंच थांबवतात.
हे पालक, तू हे करायचं नाही, तुला हे करायचंय. बरं. आणि त्या वयापासून त्याला हळू त्या कला आणि त्या गोष्टीपासून बाजूला सरकवतात आणि आपली गोष्ट त्याच्यावरती थोपवतात. आता त्यांना काळजी असेल कदाचित, चित्र काढून काय करणार, मग कसं जगणार वगैरे, कदाचित ह्यामुळं हे असं काही करत असतील. पण माझ्या बाबतीत तसं झालेलं नाही. मला माझ्या आई-वडिलांनी थांबवलंच नाही चित्र काढल्यापासून. मला आठवतच नाही मला कधी त्यांनी चित्र काढू नको असं म्हणले. बरं. तर ती जमेची बाजू आहे. माझ्या प्रवासातला सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा विषय तो आहे. मी आज बरोबर. कलावंत म्हणून तुमच्यासमोर बसलोय. बरोबर. त्यांनी मला कधी थांबवलं नाही. पण त्यांनी तुम्हाला थांबवलं नाही. पण तुम्हाला असं कधी वाटलं नाही? कारण आपण पहा ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा आम्ही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी हा चॅनल चालवतो. याच्यावरती भरपूर स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत. स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी तुमच्यात जास्त बदल नाही, साम्य आहे. साम्य कसं आहे, की कारण तिथे लागतं पेशन्स. स्पर्धा परीक्षेमध्ये आणि तुमच्या क्षेत्रातही. हो. चित्र काढलं म्हणजे मला नाही वाटत आपल्याकडे चित्र तुम्ही काढलं आणि लगेच विक्रीला सुरुवात केली नाही, असेल. नाही. मग हे कसं चालत होतं पुढे? पेशन्स, साधना, सातत्य ह्या गोष्टी मला वाटतं स्पर्धा परीक्षेत पण आणि कलेत पण ह्याच्यात दुसरं काही नाहीये. सेमच आहे. बरोबर. ते ग्राउंड ॲक्टिव्हिटीज करत असतील, त्यांना वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करावा लागत असेल. इथं ग्राउंड ॲक्टिव्हिटी नाही. पण इथं कलेशी आपलं नातं कायम टिकवून ठेवण्याची जी एक वेगळी स्पर्धा आहे. स्वतःसोबतची. ती जपणं म्हणजेच आपण ज्याला सातत्य म्हणतो. पेशन्स टिकवून ठेवणं म्हणतो. बरोबर. खूप कलावंत असे आहेत, की ज्यांना लगेच यश मिळत नाही. खूप कलावंत अशी आहेत, ज्यांना लगेच यश मिळतं. बरोबर. सेम आपण तुमच्या इकडे उदाहरण घेऊ शकतो. त्या स्पर्धा परीक्षा आणि त्याच्यामध्ये काही जणांना खूप कमी वयात आणि कमी वेळात यश मिळतं. काही जणांना लवकर नाही मिळत. त्यांना खूप स्ट्रगल करायला लागतो. मात्र एक धागा समान आहे याच्यामध्ये सातत्य, पेशन्स. बरोबर. तर मला एक सांगा, ज्यावेळेस तुम्ही चित्र तर काढत होते, घरचे तुम्हाला काही बोलत नव्हते, तुम्ही आवड जोपासत होते. परंतु ज्यावेळेस त्याला कमर्शियल स्वरूप तुम्हाला द्यायचं होतं, असं कधी वाटलं होतं, की आपण काढलेली चित्र विकली जाऊ शकतात? हां, ह्याचा मात्र मी कधी विचार करत नव्हतो, की आपण चित्र काढावं आणि चित्र विकून त्याच्यात आपलं प्रोफेशन करावं. कारण मला माझं प्रोफेशन फिल्म मेकर म्हणून करायचं होतं. बरं. मला फिल्म दिग्दर्शकच व्हायचं होतं. अच्छा. आणि काही कारणं, काही गोष्टी अशा घडल्या, की माझी जी लहानपणापासूनची आवड होती चित्रकलेची, मी त्याच्यात काम करत राहिलो. त्याच्यात मला माझ्या त्या काळच्या गरजा भागत गेल्या आणि आज मी चित्रकार म्हणून तुमच्यासमोर आहे. म्हणजे पहिल्यापासूनच तुम्हाला फिल्म मेकर बनायचं होतं? आधीपासूनच फिल्म मेकर बनायचं बरं. होतं. चित्रकार म्हणून पुढे यायच्या पण आधीपासून मला फिल्म मेकर म्हणूनच काम करायचं होतं. पण दोन्हीत फार फरक दिसत नाही मला आज. चित्रकला आणि सिनेमा बनवण्याची प्रक्रिया वेगळी आहे. मात्र मॅसेज तोच जातो. मेसेज म्हणा किंवा अ, कॅनव्हासवरचं चित्र हलत फिरत नाही, बोलत म्हणजे त्याला संगीत नाही त्याच्यासोबत, त्याच्यासोबत इतर गोष्टी नाही आणि पडद्यावरच्या चित्राला संगीत सोबत आहे. त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी हलतात. असं काहीतरी एकदम साध्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतोय मी. मात्र भाषा सेम आहे दोन्हीची. बरोबर. ज्याला आपण व्हिज्युअल आर्ट म्हणतो. त्यामुळं चित्र ते सिनेमा हा पण काही माझ्यासाठी तसा मोठा बदल नाही. आत्ता जे मी तुम्हाला असं वाटतं, की चित्रकार म्हणून तू काम केलं आणि अचानक सिनेमा बनवतोय बरोबर. किंवा आधीपासूनच होतं का? तर चित्र बनवत असताना सुद्धा मी तो फील घेत होतो. मूव्हीचा. मूव्हीचं म्हणण्यापेक्षा चित्रातल्या व्यक्तींसोबत त्यांना त्यांना चालतं-बोलतं करण्याचा प्रयत्न किंवा त्यांच्यासोबत मी इंटरॅक्ट होण्याचा प्रयत्न, त्यांच्याशी एकटेपणात बोलण्याचा प्रयत्न. हे मीच नाही, मला असं वाटतं, की प्रत्येक कलावंत आपल्या चित्रासोबत ते करत असतो. बरोबर. तेच इथं अनेक सहकाऱ्यांच्या मदतीनं केलंय. म्हणून म्हणतोय दोन्ही प्रक्रिया वेगळ्या आहेत, पण साम्य खूप आहे. पण याच्यासाठी मग तुम्हाला असं स्पेशल काही क्लासेस वगैरे केले होते तुम्ही का याचं कुठे एज्युकेशन घेतलं होतं? नाही फिल्मचं नाही, नाही. चित्रच.
जे एस स्कूल ऑफ आर्ट्सला मी होतो, मात्र अगदी महिनाभरातच मी कॉलेज सोडलेलं आहे. ॲडमिशन मिळालं होतं, कॉलेज सुरू झालं, पण बाकीच्या काही गोष्टी, अनेक परिस्थिती त्या त्या वेळेतल्या त्या अडचणींमुळं मला कॉलेज सोडायला लागलं होतं आणि मग मग तुमचं एज्युकेशन झालंच नाही ना? एज्युकेशन झालेलं नाही. चित्रकलेत पण झालेलं नाही. तसं सेल्फ म्हणायला गेलं तर पहिल्याच वर्षी मी जे सोडले म्हणजे तिथं शिक्षण पूर्ण केलेलं नाही. पहिल्याच वर्षी कॉलेज सोडले. याचा अर्थ चित्रकलेत पण जे आहे ते पण सेल्फ टॉट सेल्फ आपण ज्याला म्हणतो ते आहे. मला एक सांगा, तुमचे जेवढे मी पिक्चर्स पाहिले, त्याच्या ते जे आहेत ते ब्लॅक कॅनव्हासवरती आहेत. पेपर येतो. हां, हं, पेपर, हं. ब्लॅक पेपरवरती. हो. कसं शक्य होतं? कारण आम्ही तर लहानपणापासून व्हाईट पेपरवरतीच चित्रकला शिकवली आम्हाला. हां, तो खरं तसं काही फार म्हणजे ज्यांना चित्र कळतात किंवा चित्रकलेतलं हे ज्ञान आहे किंवा बेसिक गोष्टी माहिती आहेत, त्यांच्यासाठी काही ते काही फार विशेष नाही. व्हाईट पेपरवरती तुम्हाला लाईट टू डार्क रंग भरायला लागतात. ब्लॅक पेपरवरती तुम्हाला डार्क टू लाईट म्हणजे ऑइल कलरची जी प्रोसेस असते तशा प्रकारे रंग भरायला लागतात. फक्त इकडं उलटं आहे, रिव्हर्स आहे, एवढंच आहे. आणि ब्लॅक पेपर मला पर्सनली माझे चित्र काढण्यासाठी जास्त पूरक वाटायचा. कारण माझ्या चित्रांमध्ये अंधार जास्त असतो. शॅडोजचा खेळ जास्त असतो. लाईट आणि शॅडोज ह्या गोष्टींचा. म्हणून मला ब्लॅक जास्त पूरक होता आणि ब्लॅकमध्येच मी प्रॅक्टिस करत राहिलो. मात्र आत्ता ते बदललंय. आता असं नाही की मी फक्त ब्लॅकवरतीच काम करतो. आता आता मी खूपच मीडियम एक्सप्लोर करतो. अच्छा. कॅनव्हास, व्हाईट पेपर आणि कापड काही म्हणजे काही ओके. तुम्ही आत्ता बोलताना बोलले, की ज्यांना चित्रातलं कळतं. मग चित्रातलं फक्त श्रीमंत लोकांनाच कळतं का? कारण चित्र हं. हे बऱ्यापैकी आम्ही श्रीमंत लोकांच्याच घरात पाहतो. का बरं? म्हणजे काय असतं असं, की त्या चित्रांमध्ये की ते श्रीमंत लोकच चित्र घेतात? नाही. चित्र फक्त श्रीमंतांनाच कळतात हे पहिलं मी खोडतो. बरं. बनवणारीच लोकं बऱ्यापैकी म्हणजे म्हणतो ना, की ती कला जन्माला येते, ते गांभीर्य, तो इनोसन्स, चित्रकलेचा सीरियसनेस तो जगण्यातनं आणि ह्या सगळ्या गोष्टींमधनंच येतो. आणि आत्तापर्यंत बघायला गेलं तर तशी मोठी संख्या ही गरीब मुलांचीच जास्त आहे, जे चित्रकार, कलावंत म्हणून मोठे झालेले. तर त्यामुळं नाही, नाही. माझा प्रश्न हां. विक्री ज्यावेळेस होते, हं. कारण ज्यावेळेस तुमची चित्र तुम्ही बनवलेलं जे पेंट असतं, हं, हं. चित्र. ते हं. घेणारे चित्र जे आहे, हां. हे श्रीमंत लोकच आहेत आणि त्याच्या किमती पण खूप असतात. हां, तर ते चित्र विकत घेणं ही प्रक्रिया त्याच्या बाबतीत म्हणाल तर ते बरोबर आहे, की ते श्रीमंत लोकच घेतात. येस. त्याच्यात पण 2 हे आहेत, की फक्त श्रीमंतच नाही घेत. पैशानेच श्रीमंत असलेला माणूस चित्र विकत घेईल असा नाही. तो विचारांनी, कलेच्या दृष्टीतनं पण तो तितका प्रगल्भ असतो, म्हणून तो घेतो. दुसरी बाजू अ, चित्र विकत घेऊ शकत नाही, म्हणून चित्र कळत नाही, असं असं पण बिलकुल नाही. म्हणजे असे असे खूप लोक आहेत, की म्हणजे आता एखाद्या चित्राचं प्रदर्शन बघायला जाणारे लोक आहेत, समजा 1000 लोक आहेत. त्या 1000 पैकी विकत घेणारा एखाद दुसरा असतो. बरं. पण बाकीचे 999 लोकांना विकत घेऊ शकत नाहीत, पण त्यांना कळत नाही असं नाही. तर चित्र विकत घेण्यासाठी चित्र कळलंच पाहिजे असं पण काही नाही. म्हणजे अ, आता काही लोकांची खूप ऐपत असते. असं नाही की ते विकत घेऊ शकत नाहीत. पण त्यांचं तिथपर्यंत कलेबद्दलची तेवढी साक्षरता नसते. आलं का लक्षात? तर बरोबर. असे दोन्ही प्रकार आहेत विकत घेणाऱ्यांमध्ये. एक असा, एक तसा. पण चित्र कळणं ह्याचा आणि पैशाचा काही संबंध नाही. ह्याचा आणि श्रीमंती-गरिबीचा काहीच संबंध नाही. ह्याचा संबंध फक्त कलेच्या आवडीचा आहे. बरं. आणि जो कुणालाही असू शकते. समाजातल्या कुठल्याही व्यक्तीला ती असू शकते. नक्कीच. हं. थोडंसं चित्रकलेपासून थोडंसं आपण पुढे जाऊयात. कारण चित्रकलेवर अजून भरपूर प्रश्न आहेत. हो. त्याच्याकडे मी येणार आहे परत. हं, परंतु तुम्ही सजना हा मराठी मूव्ही घेऊन येताय. मी हं, त्यातले गाणे ऐकले. हं, सुंदर बनलेत आणि ते पाहत असताना कुठेतरी संस्कृती किंवा महाराष्ट्रीयन बाणा जो म्हणतो, तो हं, तिथे दिसत होता. ते म्युझिक वगैरे हं, पाहताना खूप बऱ्याच दिवसानंतर मराठी गाणी ऐकायला हं, भेटल्यासारखं वाटलं. हं, अर्थात हं, मराठी गाणे आहेत, परंतु काहीतरी वेगळं ऐकायला भेटलं. अर्थात त्याच्यावरून मूव्हीची थीम पण कळत होती. हं. काय नक्की सजना मूव्ही हे थीम काय आहे याची किंवा सजना करण्याचं कारण काय? सजना करण्याचं कारण मला सिनेमा बनवायचा होता हे बेसिक. हे बरोबर. मला एक माझी स्वतःची इच्छा होती, की सिनेमा बनवायचे मला. आणि ती माझी इच्छा मी ती पूर्ण केली. आता दुसरं असं, की तुम्ही म्हणालात की असं-असं तुम्हाला ते
महाराष्ट्राच्या एक संस्कृतीची झलक त्याच्यात दिसते. तर ते असण्याचं कारण असं आहे, की गोष्ट खरीच तशी आहे. अत्यंत मातीतली गोष्ट आहे. तुम्हाला, आम्हाला, कोणालाही ती आपली वाटेल अशी गोष्ट आहे. त्याच्यातनं नकळत खूप गोष्टी अशा आहेत सामाजिक. सगळ्यात मोठा मूळ धागा मी असं सांगू शकतो, की अ, का करू वाटला, तो त्याच विषयावर का काम करू वाटलं. येस. मी एकच शब्द घेऊ शकतो, प्रेम. अ, प्रेम किती मोठी गोष्ट आहे आणि प्रेम किती साधी पण गोष्ट आहे आणि जे आजच्या समाजामध्ये प्रेम व्यक्त करणं पण किती अवघड झालंय. हे प्रेम व्यक्त करणं अवघड आहे बरोबर. आणि पण तिरस्कार व्यक्त करणं सोपं आहे आता. सहज चालता चालता करू हां, शकतो. म्हणजे प्रेम केलं तर लय वाईट आहे. विकृती चांगली आहे. येस. विकृतीच्या बातम्या होतील, प्रेमाच्या होणार नाही. बरोबर. आता फार बोलत नाही, पण हीच गोष्ट आणि हाच असाच काहीतरी विषय आहे तो आणि त्यात त्यांचा संघर्ष आणि अनेक गोष्टी. फार काही बोलत नाही. पण तुमच्या प्रश्नाच्या ह्याला धरून अ, तुम्हाला जे दिसलं ना, की तुम्हाला महाराष्ट्र दिसतो असं वाटतंय, गाणी ऐकल्यावर आपलं काहीतरी येतंय असं वाटतंय, तर 100% तसंच आहे. नाही, अगदी कारण ज्यावेळेस मी गाणं पाहतो त्याच्यामधले 2 सीन आहेत, की एक काट्याने काटा काढणे. आता अर्थ आता सध्या वेगळा घेतला जातो. कारण आम्ही ज्यावेळेस लहान होतो, हं. कुठेतरी चपला नसायच्या पायामध्ये, काटा हं. मोडल्याच्या नंतर ते सुईऐवजी काट्यानेच तो काटा काट्यानेच काढला काटा. जायचा हां. किंवा ते पापणी उपसून ते काटा चोर एका त्याने पोलिस उचलले. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हां. ह्या बाहेर गेल्या, आउटडेट झाल्यात. परंतु हं. त्या परत तुम्ही नव्याने आणताय. तुम्ही लेझिम नव्याने आणताय. तुम्ही हं. नऊवारी नव्याने आणताय. या बऱ्याच ज्या गोष्टी दाखवल्या तुम्ही हं. महाराष्ट्राचं हं. खरं दर्शन तुम्ही घडवून आणताय. त्याच्यामुळे हं. ती उत्सुकता आहे. टीझर आला, हं. 2 सॉन्ग आले. मला वाटतं तिसरं पण गाणं येतंय हां. आणि मूव्ही तुम्ही हां. लॉन्च करताय. हं. अर्थात हा मूव्ही करत असताना एक गोष्ट नाविन्याने जाणवली, हं. की चेहरे देखील नवीन आहेत. होय. का? म्हणजे तुम्ही प्रचलित चेहरे पण घेऊ शकले असते. बरोबर. आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी बोलतो. एक तर तो काट्यानं काट्याचा आणि चेहऱ्यांचा पण, जो येस. तुम्ही बोललात. आता तो काट्यानं काट्याचा जो विषय आहे ना, तसा तो खूप इंटरेस्टिंग आणि भारी आहे. तो तिला काटा मोडतो आणि हा तो काट्याने काटा काढतो आणि पापणीनं त्या काट्याला पकडतो. आता मला वाटतं, की टीसीच्या पुढच्या सगळ्यांना हे माहिती आहे. बरोबर. आत्ताच्या जेन झीला कदाचित ते कळायचं नाही, पण ते कळून जाईल आणि मग तो पापणीला काटा चिटकला तर ते पोलीस, नाही चिटकला तर चोर. असं आपण खेळायचो लहानपणी. तर तो चिटकतो आणि तो बरं. तिला म्हणतो, की पोलिसच निघाला कडू. रडवलं तुला. आता हे मी पोलिसच निघाला की कडू हे सरप्राईज आहे तुमच्यासाठी. म्हणजे तुम्हाला फॉलो करणाऱ्या सगळ्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या पोरांसाठी. अच्छा. ते मी ठेवतो झाकून. ते बरं. सिनेमात बघायला सांगा. ओके. तर ती त्यांच्यासाठीची ही खूप भारी गोष्ट आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना काहीतरी सरप्राईज आहे. डेफिनेटली सरप्राईज ओके. सरप्राईज आहे. इन्स्पिरेशन आहे, सरप्राईज आहे. एक म्हणतो ना, की कुठेतरी एक ठिणगी पेटवण्याचं काम अ, ह्यातनं होऊ शकतंय, बरं. असं मला वाटतंय. नक्कीच. अर्थातच हां, जर हां. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आणि भल्यासाठी असेल, तर निश्चितच आणखीन चांगला रिस्पॉन्स मिळेल. मला एक आणखीन एक गोष्ट सांगा, ज्यावेळेस आम्ही मूव्ही पाहतो, सुरुवातीला आणि शेवटी रायटर, डायरेक्टर, प्रोड्युसर वेगवेगळी नावं असतात. हं, हं. या मूव्हीला मात्र रायटर तुम्हीच, डायरेक्टर तुम्हीच, प्रोड्युसर तुम्हीच. असं का? नाही, रायटर, डायरेक्टर तर मीच होतो. पण प्रोड्युसर स्वतः व्हायचं कारण असं आहे, की हा सिनेमा मला माझ्याच मनासारखा करायचा होता. त्यात मला जराही कोणाचा इंटरफिअर नको होता. आणि मग मला माहीत होतं, की मला असंच करायचं आहे, तर ह्या प्रक्रियेला वेळ लागणार. ठरलेल्या टिपिकल फॉर्मॅटमध्ये तसा तो रिझल्ट जसा तुम्हाला आत्ता तो दिसतोय रिझल्ट. व्हिडिओज तुम्ही बघताय, येस. टीझर बघितलं, गाणी बघताय. तर ते नसतं झालं. त्यामुळे मी ठरवलं, की सिनेमाही स्वतःच प्रोड्यूस करायचा. जेणेकरून कोणाचा डिस्टर्ब नसेल आणि पूर्णपणे मला जसं पाहिजे तसं मी तो सिनेमा बनवू शकेल. ह्या कारणांसाठी ती तिन्ही नावं म्हणजे रायटर, डायरेक्टर, प्रोड्युसर तिन्ही नावं तिन्ही टायटलच्या पुढे नाव लागतं. अच्छा. आणि ज्यावेळेस आता एक गाणे तर लॉन्च झालेत, गाणे आम्ही हं, पाहतोय. हं. गाण्याची थीम कशी सुचली तुम्हाला? गाण्यांची थीम हां, गोष्टीनुसार म्हणाल तर त्या-त्या ठिकाणी ती गाणी पेरलेली आहेत.
बरं, आता असं आहे की लोकांना आपल्याला जसं सिनेमा बघायची सवय अशी आहे की आपल्याला फार एंटरटेनिंग पाहिजे, म्युझिक बरोबर. पाहिजे, गाणं पाहिजे आणि मग ह्या सगळ्या गोष्टींच्या सोबत आपण सिनेमा छान एन्जॉय करतो. तर तशी गाण्यांची आवश्यकता नव्हती सिनेमाला. पण मग ही सगळ्यांसाठी मला स्वतःला पण आवडतात खूप बरं. गाणी ऐकायला, बघायला. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ठरवलं, की आपण गाणी असली पाहिजे आपल्या फिल्ममध्ये. जेणेकरून लोकांना पण सिनेमा मनोरंजनात्मक पद्धतीनं जसं बघायला आवडतो तसेच बघतील. आणि मात्र एक गोष्टीची काळजी घेतली, की सिनेमात असणारं प्रत्येक गाणं हे गोष्टीला पुढे घेऊन जातं. म्हणजे असं नाही, की उगाच आले इकडून 4 उड्या मारतात, नाचते, उगाच गाणं आलं आणि गेलं. तर तसं काही नाही. तर ते प्रत्येक गाणं तुम्हाला तुम्हाला गोष्टीत ठेवतं. तुम्हाला गोष्ट पुढे घेऊन जाण्याला मदत करत राहतं. अशा अर्थाने ती गाणी आहेत आणि ही थीम म्हणाल तर त्या विचारांनी मी ही गाणी ठेवायची ठरवली आणि त्याला सजवायचं खरंच काम ओंकार स्वरूप ज्यानं म्युझिक दिलंय, त्यानं त्यात सगळ्या गोष्टी त्या म्युझिकला घेऊन असलेल्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. 4 वर्ष त्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि ती गाणी लिहायचं काम सुहास मुंडेंनी केलेलं आहे. ओके. तुम्ही आता 4 वर्ष म्हटले. मूव्हीचं शूट पण खूप दिवस चाललं होतं. 1 वर्ष तर पोस्टपोन झालं. सगळ्या गोष्टी झाल्या आणि ग्रीनरी गेली अचानक. आम्हाला ते कव्हर करता आलं नाही ग्रीनरीच्या आत सगळं. अच्छा. आणि सगळं गवत वगैरे सुकून चाललं. आमच्या लक्षात आलं की शूट दरम्यान पूर्णच जाणार आहे. तर परत कॅन्सल, परत सगळं पुढच्या वर्षी. असं पण 2 वर्ष गेली. प्री ह्याचं जे प्री ज्याला म्हणतो आपण फिल्म बनवण्याची जी पूर्वीची प्रक्रिया असते, त्याला पण ह्याच्यासाठी भरपूर वेळ दिलेला आहे. खूप डिटेल काम केलेलं आहे. आमच्या मोजक्या एच-ओ-डीजनी बसून आम्ही कित्येक महिने त्याच्यासाठी काम केलंय. एका-एका फ्रेमसाठी आम्ही मेहनत घेतली आहे. असं प्रत्येक फिल्म मेकर घेत असतो आपापली कलाकृती चांगली बनण्यासाठी. पण मला असं वाटतं, की सजनासाठी जरा जास्तच झालंय. 4 नाही ॲक्चुअली 5 वर्ष आहे. सो बरं. 5 वर्षाचा काळ एका सिनेमासाठी मी सुरुवातीला गेलेला आहे. म्हटलो ना, की हां. चित्रकलेमध्ये पण पेशन्स होते. हं. इथेही पेशन्स आहेत आणि हो. आमच्या स्पर्धा परीक्षार्थींमध्ये पण पेशन्स आहेत आणि पेशन्स. पेशन्स असल्याशिवाय आणि त्याला जोपर्यंत तुम्ही सामोरे जात नाही, तोपर्यंत यश हं, नाही. हं. अर्थात या 5 वर्षातल्या पेशन्समुळं समोर यश पाहायला मिळणार आहे. मला नक्की. एक सांगा, हे ज्यावेळेस चालू होतं, मूव्हीचं शूट चालू होतं, सगळ्या गोष्टी होत्या. त्यावेळेस असं कधी वाटलं नाही, की 5 वर्ष आपण वाट पाहतोय, 5 वर्ष झालं शूट चालू आहे, हं. नको हे बस, थांबूया. नाही, नाही असं कधीच वाटलं नाही. कारण कधी तो सिनेमा मी बघेल असं मला झालेलं होतं. आत्ता पण अ, मी स्वतः अजून मोठ्या पडद्यावर त्याचा एक्सपिरियन्स घेतला नाही. मोठ्या म्हणजे जो आपण म्हणतो ना, की एकदम थिएटरवाला येस. एक्सपिरियन्स. तो अजूनही घेतलेला नाही मी. प्रिव्ह्यू थिएटर्सला वगैरे केलंय. पण ते छोटे-छोटे स्क्रीन्स आणि ते तेवढेच 20-22 सीट्स त्या प्रिव्ह्यू थिएटर्सला बघितली आहे फिल्म. पण मी तो एक्सपिरियन्स अजून घेतलेला नाही. मला स्वतःला तो एक्सपिरियन्स घ्यायचा आहे आणि त्या एक्सपिरियन्ससाठी भयंकर उत्सुक मी होतो. आत्ता पण आहे. तर त्यामुळे मला कधीच वाटलं नाही, की हे फार झालं किंवा हे हां, वेळ खूप गेला हे मात्र नक्की आहे आणि त्याची ती गरज पण होती. आणि गरज होती म्हणा किंवा माझी पहिली फिल्म होती. ह्या पण गोष्ट आहे. म्हणजे हे करत-करतच मी शिकलेलो आहे. ही बरोबर. फिल्म बनवत मी फिल्म मेकिंग शिकलोय. त्या अर्थाने वेळ जास्त गेलाय. मात्र मला असं निगेटिव्ह कधी विचार आला नाही, असं कसं झालं, तसं कसं झालं, वेळ गेला किंवा हे बंद करायला पाहिजे. नाही, नक्कीच नाही. असं कधीच नाही. ओके. मग आता हे सजना जे नाव तुम्ही दिलंय, हे हं. सजना नाव कसं सुचलं? किंवा त्याच्यामागे काही कन्सेप्ट आहे, काही थीम आहे का? आता ही ज्या कम्युनिटीतल्या पोराची गोष्ट आहे, हं. त्याचं त्या 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 कम्युनिटीत अशीच नावं असतात. ओके. पिक्चरची, हिरोंची अच्छा. बऱ्यापैकी. हे कशाची वस्तूची पण नावं ठेवू शकतात ते. ओके. हां, म्हणजे काय पण बंदुक्या पण नाव असू शकते. तर ते ॲक्चुअली त्याचं नाव साजन आहे. ओके. हां, मी तुम्हाला म्हणजे साजन पवार असं आहे. तर ते साजन नाव आहे, पण बोलीभाषेत त्याला मित्र सगळे यार सजने असं आहे ते. ओके. हां. म्हणजे मोस्टली आपण त्याच्यामध्ये लव्ह स्टोरीज दाखवली असं म्हणता येईल आपल्याला. लव्ह स्टोरीज त्या गोष्टीचं मूळ लव्ह स्टोरीच आहे. सस्पेन्स मात्र मात्र आमच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. हां, सस्पेन्स तुमच्या विद्यार्थ्यांसाठी 100% आहे. त्याचा स्ट्रगल आणि जे काही घडतंय त्या सिनेमात, घडामोडी सगळ्या सोशल त्या प्रेमात, अडचणी अनेक गोष्टी आहेत. त्या आता काही बोलू शकत नाही त्याबद्दल मी. मग एवढंच सांगतो, की तुमच्या विद्यार्थ्यांसाठी एक
बेस्ट सस्पेन्स त्याच्यामध्ये आहे. आणि तो सस्पेन्स असा आहे, की खूप लोकांना, खूप जण बरं का, जे झाले नाहीत किंवा ज्यांनी प्रयत्न सोडून दिला स्पर्धा परीक्षांचा किंवा जे सुरू करणार आहेत, ह्या प्रत्येकाला ती गोष्ट कनेक्ट करणार आहे. ओके. म्हणजे अरे, च्या तर मी पण होतो कधी काळी असं. नक्कीच. म्हणजे अर्थात हा मूव्ही आमच्या विद्यार्थ्यांना एक बूस्टर डोस असू शकतो. असू शकतो. नक्कीच. नकारात्मक तर बिलकुलच नाही हे मी लिहून देतो. मात्र त्यांना सकारात्मक काहीतरी त्यातनं मिळेल. आता सिनेमातला हिरो ते कुठपर्यंत अचीव्ह करू शकतो हा वगैरे ते सगळ्या फिल्ममधल्या गोष्टी आहेत. बरोबर. मात्र त्याचं जे ध्येय आहे किंवा त्यातल्या ज्या गोष्टी घडत जातात एकामागे एक आणि एकामागे एक इमोशनल लेव्हलला, सामाजिक लेव्हलला, त्यातनं मात्र डेफिनेटली म्हणूनच हे माझं उद्देशच तुमच्यासोबत करण्याचं हे आहे. तसं तर म्हणजे अ, जरी आपण किती साम्य जोडली त्याच्यातली साधना, पेशन्स आणि अमुक गोष्टी, तरी अ, एक खाकी वर्दी आणि एक कलावंत ह्या 2 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सुद्धा समान धागे कसे असू शकतात, त्याचं एक भारी एक्सपिरियन्स सजणं आहे. नक्कीच हां. येणारा काळ तो दाखवेलच. हां, अर्थात तुम्ही सगळ्या गोष्टी आता नाही सांगू शकत, पण येणारा काळ आम्हाला तो दाखवेल. हां, हां. नक्कीच सर. थोडंसं आपण परत मागे जाऊयात. मला एक उत्सुकता अशी आहे जाणून घ्यायची तुमच्याकडून. तुम्ही एक चित्रकार आहेत. हं, हे बलाढ्य लोकांच्या घरामध्ये चित्र असतात. हं, ज्यावेळेस कधी एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये किंवा एखाद्या मोठ्या ऑफिसमध्ये एखादं पेंटिंग आम्ही पाहतो. हं, ते चित्र पाहतो. अर्थात आमच्यासारख्या म्हणजे माझ्यासारख्या ज्याला त्यातलं काही कळत नाही. हं, त्याला वाटतं, "अरे हे का लावलंय?" हं, म्हणजे हं, काही त्याला दिसतच नाही त्याच्यामध्ये. हं, हं. आणि त्याची जर किंमत विचारली त्याची किंमत खूप जास्त असते. हो. का म्हणजे कशी ठरते किंमत अशी? आणि काय एवढ्या किमती असतात त्याच्या? हे बघा, कलाकृतीची किंमत स्वतः चित्रकारच ठरवतो. ही एक खूप चांगली गोष्ट आहे, की त्याच्या चित्राची किंमत किती असावी, तो स्वतः ठरवतो. आणि चित्राची किंमत कमी, जास्त किंवा काय, ते पण कसं आहे, चित्रकाराच्या चित्राचा दर्जा, म्हणजे त्याच्यात काय एक्सलन्सी त्यानं मिळवलेली आहे, त्याच्यावर त्या चित्रकाराचं नाव हे पण महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि त्यानुसार त्याच्या किमती ठरलेल्या असतात. म्हणजे काही पर्टिक्युलर एवढीच असते असं नाही. प्रत्येक चित्राची, प्रत्येक कलाकृतीच्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. आता कोणाला पण असंच आहे. म्हणजे अ, मी नवीन चित्र काढायला सुरुवात केली. काही वर्ष तर मला असं वाटायचं, की जसंच्या तसं चित्र काढणं म्हणजे चित्रकला असते. पण 20 वर्षाच्या प्रवासात मला समजलं, की अरे नाही, असं नाही. असं म्हणजेच आर्ट असतंय. असा पहिल्यांदा तर तो माझ्या मनातला एक जो गैरसमज होता तो निघून गेला. बरं. आर्ट म्हणजे खूप काही आहे. म्हणजे खूप गोष्टी त्याच्यामध्ये एक्सप्लोर करता येईल. म्हणजे असे किती आयुष्य कमी पडतील एवढं आहे. एवढं खोल आहे. आणि त्यामुळं मला स्वतःला आर्टिस्ट असून सुद्धा मला काही वर्ष कळत नव्हतं, की असं म्हणजे चित्र असतं असं मी समजायचो. जे तर दिसतं ते साहजिक चित्र. आहे, की ते तुम्हाला पण तसं वाटणं खूप येस. साहजिक आहे. मात्र साहजिक जरी असलं, तर त्याची एक प्रक्रिया आहे. तुम्ही 2दा, 4दा, 5दा जेव्हा-जेव्हा संधी मिळेल ना, तुम्ही आठवड्यातनं 10 मिनिटं जरी YouTubeवर चित्रांबद्दल काय ऐकलं ना, तर मी तुम्हाला खात्री देतो, एक 6 महिन्यात तुम्हाला चित्र कशी बघावी आणि काय सगळ्या गोष्टी कळतील. एवढं ते सोपं आहे. अच्छा. एवढं ते सोपं आहे. कळलं तरी. ज्याला आवड आहे त्याला हां, ते कळणारच. कळणारच, कळणारच. कारण आता ह्या गोष्टींपासून आपण लांब आहे आणि लांब असणं साहजिक आहे ह्याच्यासाठी, की आपण अजून भारताचा संघर्ष अजून पण 2 वेळच्या जेवणासाठी आहे. बरोबर. त्याच्या अत्यंत बेसिक नीड्ससाठी आहे. आणि ही चित्र-बित्र सगळं त्याच्या पुढची गोष्ट आहे. अगदी बरोबर. हां. तर त्यामुळं आपल्याला ते जवळचं वाटू शकत नाही. आणि बऱ्याचदा आणि अजून एक गडबड अशी झालेली आहे, की लहानपणी आपला जो धागा असतो कलेशी जोडला गेलेला, तो लहानपणीच कापला आपल्याच पालकांनी. बरोबर. ते भविष्य असू शकतं हे माहीतच नाही ना. हां, ते भविष्य असू शकतं हे माहीत नाही किंवा कला क्षेत्राशी संबंधित चित्रकारच नाही, तर एक आर्टिस्ट म्हणून मी त्याला संबंधित कितीतरी त्याच्या जवळपासच्या क्षेत्रांमध्ये काम करू शकतो, करियर करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट मला आवडत होती, त्याच्यात माझं जीवन जातंय ना.
किती मोठी गोष्ट होती. पण तिथेच आपल्याला कट केलं, लहान असतानाच कट केलं. बरोबर. त्यामुळे मग ते आत्ता आपलं जोडलं जाणं थोडंसं मुश्किल होतंय. आपल्याला वेळ लागतो, लवकर ॲक्सेप्ट होत नाही. मात्र हे खूप अवघड आहे असं म्हणत नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे ना, आठवड्यातनं 10 मिनिटं, 5 मिनिटं जरी तुम्ही एखाद्या आर्टिस्टबद्दल वाचलं किंवा व्हिडिओवरती, आता तर ते खूपच इंटरनेटमुळे तुम्हाला सहज बरोबर. अवेलेबल आहे. अर्थात आवड असेल तर कुठलीच गोष्ट अशक्य हो, नसते. हो. स्वतःचं कधी चित्र काढले? नाही. इतरांचे? व्यक्तीचं कुणाचं चित्र व्यक्ती काढले? असं पर्टिक्युलर कुठल्या व्यक्तीचं नाही काढलं असं. का बरं? मला तसं माहीत नाही. मला कधी कधी वाटलंच नाही असं, की असं विचारतात खूप जण मला आणि किती पैसे पण द्यायला तयार असतात सगळ्या हं. गोष्टी. पण कधी कोणाचं चित्र काढलं नाही. मग मला असं काढूच वाटलं नाही. अच्छा. हां. आणि पुरुषांचं पण चित्र कधी काढू वाटलं नाही. हे आता आत्तापर्यंत त्याच बऱ्यापैकी तुमचे ग्रामीण भागातील स्त्रिया, स्त्रियांवरती जास्त. लहान मुलं Yes. ह्यांच्यावरती चित्र जास्त आहेत. तुम्ही आत्तापर्यंत भरपूर चित्र काढली. पहिलं चित्र कधी कमर्शियली म्हणजे काढलं आणि ते कधी विकलं? तसं 2007 मध्ये आर्ट सोसायटी ऑफ इंडिया ह्या प्रदर्शनामध्ये, त्यांच्या प्रदर्शनात ते चित्र लावलेलं होतं आणि तिथं ते विकलं. मग तिथं कसं गेलं? कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला सुरुवातीलाच बोललो हो. ना, की असं-असं. तर त्या कॉम्पिटिशनमध्ये च्यामुळं तिथं सगळे सिलेक्ट झालेले जे काही पार्टिसिपंट्स असतात, त्यांची चित्र ते आर्ट सोसायटी ऑफ इंडिया जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये डिस्प्ले करतं आणि तिथनं ती विकली जातात. तर ते ओके. माझं तिथं विकलेलं पहिलं. पण खरं त्याच्याही आधीपासनं मी चित्र विकतो. म्हणजे जे स्कूल ऑफ आर्ट्स सोडल्याच्या नंतर मी बाकीची काही कामं केली नाही नंतर. मी चित्रांशी संबंधित आणि काढून विकायचा प्रयत्न करत राहिलो. तर त्या दरम्यान मी ₹50 ला एक पोर्ट्रेट वगैरे करून द्यायचो. बरं. तर असे खूप जणांकडे चित्र आहेत माझे. मला चांगलं आठवतंय, की काही-काही घरात तर 3-3, 4-5 पोर्ट्रेट्स आहेत छान आणि ₹50, ₹60, ₹70, ₹100 ला करून द्यायचो. अ, तशी खरी कमाई चित्र विकून करायची तेव्हा झालेली आहे. म्हणजे 2003-4 मध्येच त्या गोष्टीची सुरुवात झालेली होती. अच्छा. आणि ज्यावेळेस आपण सुरुवातीला नावं घेतली, टाटा, बिर्ला, बिल गेट्स वगैरे जे कोणी असतील, हं, मोठ्या-मोठ्या घरात, हं. परदेशामध्ये ज्यावेळेस तुमची हां. चित्र जायला लागली, हं. त्यावेळेस काय अनुभव होते? त्यावेळेसच्या भावना काय होत्या? सुरुवातीपासूनच झाले हे. म्हणजे आणि नवीन-नवीन असताना साहजिकच माणसाला फार त्याचं अप्रूप असतं. तसं मलाही होतं. पण आता हे बघा, ही फील्डच अशी आहे, की तो विकत घेणारा जो क्लास आहे, तो तसाच असणार आहे. माझा आणि किंवा कुठल्याही चित्रकाराचा. तर त्यामुळं त्याचं एका वेळेनंतर काही एवढं हे राहिलं नाही मला, की अ, खरं मला आठवणार पण नाहीत, की एवढ्या लोकांकडं चित्र आहेत आता ती. कारण कसं 20 वर्षामध्ये जी चित्र झालेली आहेत आणि हां, त्याच्यातली काही मोजकीच नावं आठवतात पण. सगळी आठवतील असं बिलकुल नाही. आत्ता तर माझी तशी अवस्था आहे. मात्र फार विशेष वाटलं असं कधी खरं झालं नाही. एखादं चित्र टाटांच्या असेल बाबतीत असं? झालं होतं असं, रतन टाटांच्या बाबतीत ओके. झालं होतं. मला ती व्यक्ती पण फार आवडायची आणि मला 2009 मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीचं सर्वोत्कृष्ट पारितोषिक मिळालेलं आणि ते चित्र त्यांच्या प्रायव्हेट कलेक्शनमध्ये त्यांनी ते ठेवलं आणि त्यानंतर एकदा योग आला भेटायचा आणि तो मात्र अनुभव भारी होता माझ्यासाठी, म्हणजे की टाटांना भेटण्याचा हो, योग आला. हो, हो. त्यांना माहीत होतं, की हो, त्यांच्याकडे जे हो. चित्र आहे ते तुम्ही तयार केलं. हो, माहीत होतं. काय त्यांच्या काय ते भावना ते होत्या? आलेले पण ना, प्रदर्शनालाच आले अच्छा. होते. हां, म्हणजे त्या प्रदर्शनातून दरम्यान. उचललेलं होतं. हो. ओके. थोडंसं आता परत मूव्हीकडे येऊयात. जर आज हं, आपल्याला हं. शेवट करायचा असेल, तर मूव्हीकडे येणं गरजेचं आहे. तुम्ही थोडे सीरियस वाटता मला. मूव्ही ज्यावेळेस शूट होत होतं 5 वर्ष, ज्यावेळेस स्टेजवरती किंवा सेटवरती तुम्ही होता, शूट चालू असेल, कारण दिग्दर्शकही तुम्हीच होते. हे हं, सगळे रोल तुम्ही करत होते. हं. काय अनुभव असायचे त्यावेळेस? मी सेटवरचा एकमेव माणूस असा होतो. हं. स्वतः रायटर, डिरेक्टर, प्रोड्युसर असून शूट संपलं, की 8:30-9च्या आधी झोपायचो. इतकं 8:30-9च्या बिनधास्त आधी? होतो. हां. बरं. म्हणजे मी हे सांगण्याचं तात्पर्य माझं हे, की एवढा रिलॅक्स. रिलॅक्स होतो. मला काही बाकीच्या गोष्टींचं काही देणं-घेणं नव्हतं, म्हणजे परिणामांचं. मला जे हवंय ते करतोय आणि हे कोणालाही विचारू शकतो तुम्ही. 100-125 लोकांची टीम होती. सगळ्याच्या आधी सेटवर झोपणारा मीच होतो. बरं. आणि कारण ते असं टेन्शन येत नव्हतं कधी? जसं तुम्ही सांगितलं, की वेळ लागत होता. जे काही निसर्गाने तुम्हाला साथ दिली नाही. हिरवळ सगळी चाललेली होती. त्यावेळेस टेन्शन येत नव्हतं? टेन्शन नाही. तो प्रकार नाही माझ्याकडे.
मूड ऑफ होणं असते ना, हं. अरे ते जरा असं झालं, तो प्रकार झाला. कारण आम्ही एवढे धडपडलोय, मी एकटाच नाही, अख्खी टीम एवढं सगळं करते आणि अचानक आता काही कारणास्तव शूटच पुढे ढकलायला लागते. गेलं सगळं वर्षभर पुढं. परत सगळं करायचंय. तर ह्या गोष्टीमुळं थोडं मूड खराब होणं किंवा थोडी नाराजी येणं वगैरे इथपर्यंत होतं. पण असं टेन्शन वगैरे झोपलोच नसतो ना 8-9 बरोबर. असं असं. नक्कीच. आता तुम्ही चित्रकलेकडून चित्रपटाकडे आलात. हां. हे दोन्ही बॅलन्स ठेवायचंय की आता चित्रपटच? नाही, नाही. चित्रकला मी कधीच सोडू शकत नाही आणि जास्तीत जास्त वेळ मी स्टुडिओत राहील चित्रकलेच्या. अच्छा. सिनेमा मी लिहीत राहील. मला ज्यावेळेस वाटेल, की आता ही मस्त छान गोष्ट झाली आणि आता आपण हे करायला पाहिजे, तर मी करेल आणि मला वाटतं, की पुढच्या सिनेमाला मला एवढा वेळ लागणार नाही. काही प्लॅन आहेत पुढचे? तर हां, आहे. पुढे एक फिल्म आहे ती करणार आहे. अच्छा. दिलबर हिंदी? दिलबर नावाची हिंदी फिल्म आहे. बरं. लवकर उडी मारली तुम्ही मराठीकडून हिंदीकडे. हां, ती गोष्टच तशी आहे. मला ती अच्छा. हिंदीतच करायला लागेल. कारण त्याचे डायलॉग्स, त्याचा स्केल आणि त्या सगळ्या गोष्टी बघता मला ती हिंदीत करायला लागेल. नाहीतर नक्की. माझी इच्छा मराठीतच करायची होती खरं. मी तसा खूप प्रयत्न केला. केला म्हणजे आत्ताही करतोय. मग ते काय रायटिंग लेव्हलला त्याला मराठीतच ठेवता येईल का? असं काही पण तो हट्ट काही कामी येईल असं वाटत नाही मला. ते हिंदीतच बनेल. मात्र त्याचा जो मूळ तडका आहे मराठीवाला, तो मात्र 100% राहील त्याच्यात तसाच. नक्कीच, नक्कीच सर. खरं तर आजच्या पॉडकास्टच्या शेवटी सजनाविषयी तुम्ही खूप बोललात. परंतु तरी एकदा शेवटी सजना लोकांनी का पाहावा? हे सांगून आपण शेवट करूयात. खरं मी आता आज हल्ली ना, हं. सगळ्यांसोबत एक गोष्ट खूप कॉमन बोलतोय. आता तीच मी तुम्हाला देखील बोलेल. एक तर अ, सजना हा तुम्ही मोठ्या पडद्यावरच बघावा. ही माझी माझी विनंती राहील. कारण त्याचे व्हिज्युअल्स, जी माझी कॅनव्हासवरची चित्र पडद्यावर चालती-बोलती झाली तर कशी दिसतील आणि ते रंग कसे असतील, येस. ह्याचा अनुभव तुम्ही मोठ्या पडद्यावरच घ्यावा. तो मोबाईल आणि टीव्ही, लॅपटॉपमध्ये येस. तुम्हाला ते तुमच्या येणार नाही. गाण्यांमधून लक्षात येतंय. हां, हे एक कारण आहे. दुसरं त्याचं संगीत. खरंच खूप वर्षांच्या नंतर एवढं छान म्युझिक आलंय आणि तो पण एक्सपिरियन्स त्या सराउंड थिएटरमध्ये तुम्ही घ्यावा. त्या चालत्या-बोलत्या चित्रांच्या सोबत. ओके. एक दुसरं कारण ते आणि तिसरं कारण ह्या दोन्हींच्या इतकंच महत्त्वाचं आहे. कदाचित थोडं सरसपण असू शकते. ते बघितल्यावर लोकच ठरवतील. ते कारण आहे की ती गोष्ट तुमची आहे. इथे बसलेल्या प्रत्येकाची आहे. या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाची ती गोष्ट आहे. कोणी स्वतः जगलेलं आहे, कोणी डोळ्यांनी बघितलेलं आहे, कोणी वाचलेलं आहे, असं आहे किंवा कोण आज पण बघतंय. बरं. त्यामुळे ते इतकं कनेक्टेड आहे इमोशनल लेव्हलला, भावनांच्या लेव्हलला. ह्या 3 कारणांमुळं हा सिनेमा थिएटरमध्येच बघावा, अशी माझी वैयक्तिक सगळ्या रसिकांना विनंती आहे. आणि चौथी एक बाजू सांगतो, जी तुम्ही तुम्ही खास तुमच्या स्पर्धा परीक्षेतल्या मुलांसाठी. खूप गोड सरप्राईज त्या सगळ्यांसाठी या सिनेमात आहे. नक्कीच. अर्थातच त्या सरप्राईजसाठी स्पर्धा परीक्षार्थी निश्चितच सिनेमा हॉलमध्ये जाऊन हा मूव्ही पाहतील. आणखी एक शेवटी जाता-जाता एक विचारायचं आहे. चित्रकला आली का या मूव्हीमध्ये? हां, तुम्हाला खूप ठिकाणी सिनेमा बघताना असं दिसेल, की ही माझी चित्र चालती-बोलती झालीत पडद्यावर. नक्कीच. कारण एक चित्रकार जर तो मूव्ही तयार करतोय, तर हां, अर्थात हां. चित्रकला तिकडे उतरणारच. नक्कीच सर. खरं तर एक ग्रामीण भागातून तुम्ही परदेशामध्ये तुमची चित्र पोहोचवली आणि चित्रकलेतून तुम्ही चित्रपट क्षेत्रात आलात. ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण ग्रामीण भागातल्या युवकाकडून चित्रकलेतून विश्व निर्माण करणं खूप रेअर हं. केस असतील आणि ते तुम्ही करून दाखवलं. कारण ग्रामीण भागात चित्र काढतोय म्हटल्यावरती तुम्हाला भरपूर लोकांनी असं होय, झिडकारलं देखील असेल, होय, की "अरे, होय, काय चित्र काढून करणार होय. आहे?" अर्थात त्या गोष्टीत आपल्याला जायचं नाही. परंतु तुम्ही चित्रकला ते चित्रपट हा जो तुमचा प्रवास आहे आणि हं, त्याच्यातून तुम्ही सजनासारखा मूव्ही आणताय आणि गाणी पाहिल्याच्या नंतर, टीजर पाहिल्याच्या नंतर लक्षात येते त्याची क्वालिटी. हं. आणि तुम्ही जे सांगताय, की आमच्या विद्यार्थ्यांसाठी जे सरप्राईज असणार आहे त्याच्यामध्ये, अर्थात या सगळ्या गोष्टींसाठी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना आणि सगळ्याच युवकांना मी विनंती करेल, की सजना हा चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहावा. सरांनी जसं सांगितलं, का पाहावा चित्रपटगृहात? तर ती कारणं आहेत. त्यासाठी आपण प्रत्येकाने तो चित्रपटगृहातच पाहावा. सर
तुम्ही खरं तर हा सजना मूवी आणला त्याबद्दल तुमचं पुनश्च एकदा खूप खूप अभिनंदन. आणि आपण वास्तव कट्ट्यावरती आलात, आमच्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. थँक्यू. खूप खूप थँक्यू. खूप खूप धन्यवाद. आणि वास्तव कट्ट्याच्या माध्यमातनं मला तुमच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना अत्यंत मनापासून शुभेच्छा द्यायच्यात. सगळ्यांना ऑल द बेस्ट म्हणायचं आहे आणि हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा करतो. खूप खूप धन्यवाद. नक्कीच. थँक्यू.